आणि आता बातमी आहे ती घोषणांच्या पावसाची। निवडणुका आणि घोषणांचा पाऊस हे भारताच्या नागरिकांसाठी नवीन नाहीये। आता पुन्हा एकदा लोकसभेच्या निवडणुका आल्यामुळे एक एक खुशखबर देण्यास सुरुवात झाली आहे। दिल्लीपासून ते अगदी महाराष्ट्रापर्यंत त्यासाठी तयारी देखील सुरू झाली आहे। फडणवीस सरकारने देखील ओबीसींना खुश करण्यासाठी खास योजना आणि प्लॅन आणलेले आहेत। पण सवाल हा आहे की घोषणांचा पाऊस मोदी सरकारचे अच्छे दिन आणणार आहे का? पाहूयात यासाठी TV9चा खास रिपोर्ट। लोकसभा निवडणुकीच्या आधी घोषणांचा पाऊस। फडणवीस सरकारकडून ओबीसींसाठी 700 कोटींच्या योजना। गेल्या काही दिवसांमधल्या घडामोडींकडे जरा नीट लक्ष द्या। मोदींनी सवर्णांना 10% आरक्षण दिलं। 5 लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त होण्याची शक्यता आहे। शेतकऱ्यांचं 1 लाखांपर्यंतचं कर्जही माफ करण्याची तयारी सुरू असल्याचं बोललं जातंय। आणि आता फडणवीस सरकारनं ओबीसींसाठी 700 कोटींच्या योजना आणल्यात। तर नागरिकांना आता खुश करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झालाय। मोदी बंपर घोषणा करण्याच्या मूडमध्ये आहेत, तर इकडे महाराष्ट्रात फडणवीस सरकारनेही ओबीसींवर खास लक्ष दिले। कॅबिनेटमध्ये ओबीसी समाजासाठी 700 कोटींच्या योजनांचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला। त्यात ओबीसी महामंडळाला 250 कोटी तर भटक्या विमुक्त महामंडळाला 300 कोटी देण्यात आले। आणि पहिल्यांदाच वडार आणि रामोशी समाजाला विशेष पॅकेज देण्यात आले। याला इलेक्शन ओरिएंटेड निर्णय असं म्हणता येणार नाही आपल्याला की सगळ्याच लोकांचे जे काही प्रलंबित प्रस्ताव आहेत ते मान्य करण्याच्या दृष्टिकोनातून आपण हाती घेतलेला आहे। हा प्रस्ताव माझा अगोदरचाच होता, परंतु आज त्याला मान्यता मिळते आहे। एकूणच या महामंडळाच्या माध्यमातून या महामंडळामध्ये अंतर्गत येणाऱ्या लोकांना आपण 25,000 पर्यंत थेट कर्ज योजना देत होतो, परंतु आता ही अनेक वर्षापासूनची झालेली आउटडेट झालेली आहे आणि 25,000 मध्ये कोणताही चांगल्या पद्धतीचा व्यवसाय होऊ शकत नाही। ही भावना लक्षात घेता आज 1 लाख रुपयापर्यंत कर्ज योजना देण्याला सुद्धा आज आपण त्यामध्ये मान्यता दिलेली आहे। नेमका आताच ओबीसींसाठी खास योजना मंजूर करण्याचं नेमकं कारण काय, त्यावरही एक नजर टाकूयात। मराठ्यांना 16% आरक्षण दिल्यानंतर काही ओबीसी नेत्यांनी नाराजी व्यक्त केली। संख्येच्या तुलनेत ओबीसींना कमी आणि मराठ्यांना अधिक आरक्षण दिल्याचं ओबीसी नेत्यांचं म्हणणं आहे। केंद्राकडून गेल्या वर्षी ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीमध्येही कपात केल्यानं रोष व्यक्त झाला। भाजपचा मतदार म्हणून ओबीसींना ओळखलं जातं, त्यामुळं नाराजी दूर करण्याचा फडणवीस सरकारचा प्रयत्न आहे। महाराष्ट्र सरकारच्या कॅबिनेटमध्ये भटक्या विमुक्तांच्या महामंडळासाठी 300 कोटी रुपये आणि ओबीसी महामंडळासाठी 250 कोटी आणि वडार आणि रामोशीसाठी काहीतरी पॅकेज अशी घोषणा करण्यात आली। वास्तविक आता हे निवडणुकीच्या तोंडावरती या भटक्या विमुक्त आणि ओबीसी समाजाच्या तोंडात दिलेलं लॉलीपॉप आहे। हे तुम्ही घ्या आणि निवडणुकीपर्यंत सगळं बसा, असं यांचा हा डाव आहे। वास्तविकमध्ये ह्यांचं पुतळा मावशीचं प्रेम आहे। कदाचित हे सरकार भ्रम पसरवून आपण निवडणूक जिंकू अशा आविर्भावामध्ये एकापाठोपाठ एक निर्णय घेत गेले। जी कामं 4 वर्षापूर्वी करायला हवी होती त्या कामाचा देखावा जो आत्ता करून राहिले। ही सगळी जुमलेबाजी जी आहे की मदत जाहीर करायची पण त्याच्यामध्ये प्रत्यक्षामध्ये काही करायचं नाही, अशाच पद्धतीचा हा प्रकार आहे। लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत। विरोधक मोदींची घेराबंदी करताना दिसत आहेत, त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणत्याही समाजाची नाराजी ओढवून घेण्याच्या मूडमध्ये नाही। आता योजनांचा आणि घोषणांचा पाऊस मतांमध्ये किती परावर्तित होतो हे 4 महिन्यात कळेलच। पंकज दळवी, TV9 मराठी, मुंबई। या सगळ्यामध्ये ओबीसी जातींचं नेमकं गणित कसं आहे त्यावर देखील आपण एक नजर टाकूया। देशातील ओबीसी प्रवर्ग जातींची संख्या आहे 3744। महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गामध्ये जातींची संख्या आहे 360। भारतातील ओबीसी लोकसंख्या आहे 41 ते 52% आणि महाराष्ट्रातील ओबीसींची लोकसंख्या आहे 41%। खर्च अधिक आणि इन्कम कमी अशा सध्याची अवस्था आहे। सरकार घोषणा तर करतंय पण पैसे येणार कुठून हा सवाल मात्र आहेच। 7वा वेतन आयोग याच्यावर खर्च होणार आहे 52,000 कोटी। विकास कामांचा खर्च आहे 3,508 कोटी।
दुष्काळ निवारणासाठी निधी आहे 8,000 कोटींचा, तर महाराष्ट्र सरकारवर कर्ज आहे 4,13,044 कोटी. एवढं कर्ज असताना पैशाचं सोंग सरकार कसं आणणार? केंद्राकडे 7,962 कोटींची मागणी सरकारनं केलेली आहे दुष्काळ निवारणासाठी. नगरच्या पाणी प्रश्नासाठी साई संस्थानाकडून 500 कोटींचं कर्ज सरकारनं घेतलंय. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात. ब्रेक नंतर आपण पाहूयात बेस्ट संपावर आज काय झालं.